पोलीस प्रशासन कुठे अधिकारी कोण आहे? हो कमांडर गप्पा करा साहेब आलेले शांत जाऊ त्यांना बोलवा त्यांना बोलवा फक्त साहेबांना बोलू तिथे यावं लागेल तिथे जायची गरज नाही आम्हाला इकडे का मीटिंग लावायची आहे की इकडे उत्तर देत ठेवायचा उत्तर मान राखून तुम्ही टोल आहे ना 32 तास बंद सिनियर साहेब आले का चला बोलवा जोपर्यंत तुम्हाला सोल्युशन नाही मिळत ना टोल बंद ठेवा पर्याय त्यांना दिला पाहिजे ना काहीतरी केलं पाहिजे टोल बंद केल्याशिवाय आता सगळे लोक पण भडकलेले आहेत साहेब आले साहेब बसा तुम्ही पण बसा ना तुम्ही तुमची बाजू सोडू नका काय तिकडे आता कोणी काय बोलणं कसं आहे आता थांबा अरे भाई बोला कसं आहे पहिला बोल केलं फिर मैं म्हणतात बोलणे का बोल केलं मी बोलतो बोलून घ्या एक मिनिट जरा हे बंद कर साहेब आम्ही त्या दिवशी जो काय अपघात झाला त्या गॅस वायू लीक झाला आणि त्याच्यामुळे लोक खोळंबली गेली आणि अनेक लोकांना त्रास झाला तर त्याचा जाब विचारण्याचा आम्ही सुद्धा त्यामध्ये होतो महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही आलोय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आलोय साहेबांनी सुद्धा मेसेज ट्विट केलेला आहे की यांचा गलथान कारभार कसा आहे यांना फक्त टोल वसुली पडलेली आहे तर याबाबत आम्ही त्यांना जाब विचारायला आलोय आज त्यामध्ये तुमचे पण फॅमिली असतील किंवा कोणी सगळेजण अडकले होते यांच्याकडे टोल वसूल केल्यानंतर आपण जे कोणी प्रवासी जातात त्यांना देण्यासाठी सुविधा काय काय करावं लागतं ह्याचीच यंत्रणा त्यांच्याकडे नाहीये टोल वसूल कशासाठी करतात त्याची पण त्यांना माहिती नाहीये ते फक्त गव्हर्नमेंटने यांना सांगितलंय म्हणून टोल वसूल करतायत पैसे घ्यायचे आणि मग तिथून काही झालं तरी चालेल काही गेलं तरी चालेल तो एवढा मोठा ज्वलनशील गॅस तिथून पास झाला तो पलटी झाला त्याला काढण्याची यंत्रणा त्यांच्याकडे नव्हती हे सगळेचे सगळे पोलीस प्रशासनावर टाकतात की आमच्या हातात ना वाहतूक पोलीस आणि पोलीस यांच्या अंतर्गत हे सगळं चालतं आम्ही फक्त एवढंच मॅनेजमेंट करतो किंवा अँब्युलन्स ठेवणं टोईंग ठेवणं आणि संडास देणं हे यांचं काम आहे असं यांना वाटतं परंतु हे पैसे काय